9 मे 2003चा दिवस. लखनौचे बहुतांश सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी एका विशेष बैठकीत व्यग्र होते. संध्याकाळी 4 वाजता सुरू झालेल्या या बैठकीत दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 मे रोजी होत असलेल्या तजियाच्या मिरवणुकीच्या तयारीवर चर्चा सुरू होती. मोहरमच्या काळात या मिरवणुकात हजारो लोक सहभागी होतात. त्याची संरक्षण व्यवस्था ही लखनौ पोलिसांसाठी नेहमीच एक आव्हानात्मक स्थिती असायची. या सगळ्या चर्चेत तेव्हाचे लखनौचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अधीक्षक अनिल अग्रवाल यांनी लखनौ जिल्ह्याच्या गुन्हे शाखेच्या SP राजेश पांडे आणि ट्रान्स गोमती विभागाचे SP सत्येंद्रवीर सिंह यांना खुनेनेच बोलवलं. अनिल अग्रवाल यांनी या ठिकाणी या दोन्ही अधिकाऱ्यांनी निशांतगंजला जायचं सांगितलं. तिथं पेपर मिल कॉलनीमधील एक घर नंबर C33-6 मध्ये एका महिलेची हत्या झाल्याची माहिती मिळाली होती. ही महिला होती मधुस्मिता शुक्ला. तिच्याबद्दल सुरुवातीला पोलिसांना काहीच माहीत नव्हतं. ही माहिती IPS राजे पांडे यांनी दिली आहे. लूट करण्याच्या हेतूने हत्या झाली असावी अशा दृष्टिकोनातून पोलीस त्याकडे पाहत होते. त्यावेळी पांडे यांना ऑफिसमध्ये असलेल्या लुटारूंचा फोटोचा अल्बम घेऊन जाण्यास सांगितले होते. आता प्रत्यक्षाच्या ते दाखवून ओळख पटते का हे पाहायला सांगितले होते असं पांडे सांगतात. घरातल्या पहिल्याच खोलीत महिलेचं पडलेलं शव पाहताच पोलिसांना लक्षात आलं की या महिलेची अगदी जवळून गोळी मारली आहे. पेपर मिल कॉलनीच्या 2 खोल्याच्या लहानशा खोलीत झालेली ही हत्या पुढच्या काही तासातच लखनौ ते दिल्लीपर्यंत सगळं काही हादरून टाकणारी होती. आणि तसंच झालं. पोलीस घटनास्थळी पोहोचले होते तेव्हा घरात 2 लोक होते. एक होती मृत व्यक्तीची जुळी बहीण निधी आणि दुसरा होता घरात काम करणारा देशराज. पोलिसांच्या माहितीनुसार हत्येपूर्वी मधुमीच्या ओळखीच्या 2 लोक त्या घरात आले होते आणि मधुमीच्या त्यांना घरात घेऊन देशराजला चहा करायला सांगितलं होतं. राजे पांडे सांगतात, देशराज हा चहा करतच होता. तेवढ्यात त्याला घरात गोळीचा आवाज आला. तो लगेच गॅसची आच मंद करून स्वयंपाकघराच्या बाहेर आला तेव्हा दीदी म्हणजे मधुमिता ज्या खोलीत होती तिचा दरवाजा बाहेरून बंद करण्यात आलेला होता आणि ते 2 लोक मोटरसायकलवरून पळ काढून जात होते. पोलिसांनी मधुमीच्या खोलीतून एक मोबाईल आणि एक डायरी ताब्यात घेतली आणि आपली बहीण कवयित्री होती असं निधीनं पोलिसांनी सांगितलं. आतापर्यंत पोलीस या हत्येच्या घटनेला एक गुन्हा अशाच पद्धतीने पाहत होते. पण पोलिसांनी मोबाईलमधले नंबर्स आणि मेसेज पाहिले तेव्हा मात्र काही सामान्य कवयित्री नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्या फोनमध्ये अनेक मोठे राजकीय नेते आणि मंत्री, खासदार आणि आमदारांचे नंबर सेव्ह केलेले होते. त्यानंतर फक्त एका तासातच लखनौचे SSP अनिल अग्रवाल स्वतः तिथं आले आणि निधीने त्यांना आपल्याला जरा बाजूला जाऊन काही बोलायचं आहे असं सांगितलं. निधी शुक्ला संध्याकाळी 4 वाजता आपल्या बहिणीच्या घरी पोहोचली होती. परंतु स्थानिक पोलिसांना या हत्येची माहिती संध्याकाळी 7 वाजता दिली होती. निधीनं वारंवार सांगितल्यानंतर SSPचं तिथं आलेलं पत्रकार आणि शिपायाला बाजूला जाण्यास सांगितलं. मग वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी निधीचं माहिती दिली आणि मृत पावलेल्या मधुमिका गरोदर होती आणि तिच्या पोटात उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री अमरमणी आणि त्रिपाठी यांचं बाळ होतं असं तिनं सांगितलं. परंतु काळजी घेऊनही
माहिती माध्यमांना मिळाली आणि दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात ती ठळक अक्षरात छापली गेली होती. कोण आहेत आता पाहू. अमर मनी त्रिपाठी कोण आहेत? त्यावेळेस अमर मनी त्रिपाठी हे उत्तर प्रदेश सरकारकडे एक बडे नेते आणि मंत्री होते. ते आधीच 1997 ते 2000च्या काळात कल्याणसिंह, रामप्रकाश गुप्ता आणि राजनाथ सिंह यांच्या सरकारातही मंत्रिपद होते. राजेश पांडे सांगतात, अमर मनी त्रिपाठी मूळचे गोरखपूरचे होते आणि ते सुरुवातीला हरिशंकर तिवारी यांच्याबरोबर होते आणि राज्य पोलिसात त्यांचं नाव एक गुन्हेगार म्हणून अनेक ठिकाणी नोंदलं गेलं होतं. अमर मनी पूर्व उत्तर प्रदेशातील एक मोठे ब्राह्मण नेते म्हणून प्रसिद्ध झालेच होते. ते 1989 ते 1996 आणि 2000 साली झालेल्या निवडणुकीत महाराजगंजच्या लखीमपूर मतदारसंघातून विधानसभेत गेले होते आणि मधुमिका हत्याकांड खटल्यानंतर ते 2007 साली नौतनवा मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यावेळेस मुख्यमंत्र्याचे मुख्य सचिव आणि आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले पी.एल. पुनिया सांगतात, सुरुवातीला मायावती अमर मनी यांना फार मानत असत. अमर मनी फार कमी बोलायचे, मात्र त्यांना आपलं म्हणणं मानता यायचं. पण खटल्याच्या काळात त्यांनी अधिकाऱ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता आणि हत्येच्या दुसऱ्या दिवशी शवविच्छेदनातून करण्यात आलेल्या शवविच्छेदन कक्षात अमर मनी आपल्या काही समूहासाठी पूर्ण वेळ उपस्थित होते. राजे पांडे यांनी माहितीनुसार शवविच्छेदनानंतर अमर मनी यांनी मधुस्मिताला शवाला तिच्या लखीमपूरमध्ये खिराला पाठवला आणि DNA चाचणी होऊ नये यासाठी त्यांनी तिच्या पोटात असलेल्या अर्भकाचे नमुने यासाठी देऊ दिले नाहीत. मात्र माहिती शवविच्छेदनातून गृहात असलेल्या एका पत्रकाराने SSP अनिल अग्रवाल यांना दिली. मग अग्रवाल यांच्या आदेशानुसार ते शव लखीमपूर खिरीतून परत आणून अर्भकाचे DNA नमुने घेतले आणि ते सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था केली. याबद्दल निधी शुक्ला सांगतात की आम्ही लोकांना लखनौपासून 110 किमी प्रवास केला होता आणि हरगावला पोहोचलो. आमचे घर फक्त 25 किलोमीटर अंतरावर असताना आम्हाला परत नखोला जायचे होते. असं का केलं जातं याबद्दल सुरुवातीला मनात शंका आली होती. यानंतर प्रकरणाचा तपास CID केला गेला. मात्र CIDचे 2 अधिकारी चौकशीसाठी अमर मनी यांच्या घरी गेले आणि त्यांनीही राज्य सरकारने निलंबित केलं. राज्य सरकारच्या या कारवाया अमर मनी त्रिपाठी यांनी राजकीय उंची आणि पौज किती होती हे दाखवणाऱ्याच होत्या. या कारवायामुळे हे प्रकरण वर्तमानपत्र आणि वृत्तवाहिनीत एक मोठी बातमी बनून गेलं होतं. वाजपेयीच्या सांगण्यावरून CBI तपास करत होते. हा दबाव आणि मधुस्मिता शुक्लाची बहीण निधी यांच्या मागणीवरून एका आठवड्यात हे प्रकरण CBIकडे देण्यात आलं. त्यानंतर 17 मे 2003 रोजी CBIच्या टीमनं याच्या तपासाला सुरुवात केली आणि CBIने हा तपास आपले अधिकारी राजा बालाजी यांच्याकडे सोपवला होता. हा तपास तेव्हाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सांगण्यामुळे CBIकडे सोपवण्यात आला असं निधी सांगतात. निधी सांगतात, मधूला न्याय देण्यासाठी मी गेल्या 20 वर्षात अनेक दरवाजे ठोकवले आणि अनेक लोकांना पत्र लिहिले आहेत, ईमेल केले आहे. या प्रकरणासाठी पंतप्रधानपदी राहिलेल्या अटलजींना भेटायला त्यांच्या दिल्लीच्या 6 कृष्ण मेनन या निवासस्थानी गेले होते. निधी शुक्ला यांच्या मते अटल बिहारी वाजपेयी यांना त्यांना सांगितले की मधूच्या हत्येवेळेस ते परदेशात होते आणि तिकडच्या वर्तमानपत्रात ही बातमी वाचून त्यांना तुमच्या देशात नक्की काय चाललं तरी असा प्रश्न विचारला गेला होता. अटलजींच्या नावे अत्यंत वाईट वाटलं होतं. त्यानंतर त्यांनी भारतातील विशिष्ट नेत्याला फोन करून ते भारतात येईपर्यंत हे प्रकरण CBIकडे गेलं पाहिजे अशा सांगण्याचा दावा निधी करतात.
या प्रकरणाचा गंभीर ओळखून मायावती आणि अमरवाणी यांना मंत्रिमंडळातून काढून टाकलं होतं. पी.एल. पुलिया सांगतात की या आरोपीनंतर अमरमणी यांना स्वतःचाच राजीनामा द्यायचा होता. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्याचा राजीनामा घेतला नाही. त्यांना पदावरून हटवलं. अमरमणी आणि मधुमिता यांचा संबंध. अमरमणी त्रिपाठी आपलं म्हणणे ठामपणे मांडून ते दुसऱ्याच्या गळी उतरण्यात एकदम तरबेज मानले जात होते. मधुमिता शुक्लाची मूळची लखनौजवळच्या लखीमपूर खिरी इथे राहणारी होती आणि शालेय जीवनापासूनच ती व्यासपीठावर कविता म्हणणे, विनोदी स्वरूपातल्या छटा आणि राजकीय टिप्पणी करण्यात ती प्रसिद्ध होती आणि त्यामुळे तिचे कार्यक्रम लोकांना आवडू लागले होते. 2000 साली दिल्लीत झालेल्या एका कवी संमेलनात तिची अमरमणी यांची आई सावित्रीमणी आणि त्यांच्या 2 मुलींशी ओळख झाली. ते सर्व लोकलच्या आसपासच्या भागातले होते. त्यामुळे मधू आणि त्यांचे संबंध चांगले झाले होते. त्यानंतर सावित्रीमणी आणि मधुमिला भेटायला तिच्या घरी आल्या होत्या. एकदा मधुमिता त्यांच्या घरी गेली असताना तिची अमरमणी यांच्याशी ओळख झाली आणि अमरमणी त्यांनी तिला आपल्या भाषणासाठी काही ओळी लिहायला सांगितल्या आणि त्यांची ओळख वाढली. त्यानंतर तिच्या सतत भेटी होऊ लागल्या आणि एकमेकांच्या फारच जवळ आली. याची कल्पना अमरमणी यांची पत्नी मधुमणी यांनाही आली. त्यामुळे त्या नवरा बायकोत भांडणं होऊ लागली. राजेश पांडे यांच्या मते एकदा मधुमणी आणि मधुमिताच्या घरी पोहोचल्या होत्या आणि त्या दोघींमध्ये मोठे भांडणही झाली होती. हत्येचा कट. मधुमिता शुक्ला आणि मधुमणी त्रिपाठी यांच्यामध्ये फोनवर अनेक वेळा भांडण झालं होतं. आपण अमरमणी यांच्यामुळे 2दा गरोदर राहिल्याचं आणि गर्भपात केल्याचं मधुमितानं सांगितलं होतं. पोलिसांच्या माहितीनुसार मधुमिता 3ऱ्यांदा गरोदर राहिल्यावर मात्र मधुमणी त्रिपाठी यांनी आपल्या जवळच्या लोकांकरवी तिला मारण्याचा कट आखू लागला. कारण यावेळेस ती गर्भपात देण्यास नकार देत होती. या जवळच्या लोकांना कटाची माहिती अमरमणी यांनी दिली होती आणि राजेश पांडे यांच्या मते या कटात अमरमणी सहभागी झाले होते. निधी शुक्ला. त्या दिवशी मधूची हत्या झाली त्या दिवशी ती 19 वर्षे 1 महिना आणि 6 दिवसाची होती. अमरमणी यांचा इतिहास आणि चारित्र्य कसं आहे हे सर्वांना माहीत होतं. त्यांनी मधूच्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेतला आणि तिला मूर्ख बनवून तिच्या फसवण्याचा प्रयत्न केला. तिच्या हे लक्षात येत नव्हतं. मधुमिताचं लग्न IIT कानपूरच्या एका मुलाशी नोव्हेंबर 2000 मध्ये झाल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला गेला. इतकंच नाही तर यासाठी कॉलेजच्या हॉस्टेलमधील एका मुलाचं अपहरण करून त्याला साक्षीदार बनण्याचाही प्रयत्न झाला. हे सिद्ध करण्यासाठी मधुमिताचे खोटे कॉल डिटेल्सही CBIला देण्याचा प्रयत्न झाला आणि मधुमिताची एका मुलाची IITच्या कवी संमेलनात एका मुलाशी अनेकदा फोनवर बोलणं झालं होतं याचा आधार घेऊन हे सगळं रचण्यात आलं होतं. एवढंच नाही तर ती लग्न करणारा तो पुरोहित आणि केश कर्तन करणाऱ्या एका व्यक्तीलाही साक्षीदार करण्याचा प्रयत्न झाला होता. राजेश पांडे यांनी या खटल्याचं प्रकरण पेलोर किस्सोगोई नावाच्या एका YouTube चॅनलवर यांचा उल्लेख केला आहे. राजेश पांडे यांनी BBCशी बोलताना अमरमणी त्रिपाठी काहीही मॅनेज करू शकण्यात एकदम तयार माणूस असल्याचं सांगितलं. नंतर IIT कानपूरच्या संचालकांनी आपल्या तपासात विद्यार्थी निर्दोष असल्याचं सांगितलं आणि यांची तक्रार तेव्हाचे लखनौचे खासदार आणि पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याकडे केली होती. DNA तपासानंतर CBIने या प्रकरणी 2003च्या सप्टेंबरमध्ये अमरमणी यांना अटक केली. मात्र अटकेनंतर काही आठवड्यानंतर त्यांना अलाहाबाद उच्च न्यायालयातून जामीन मिळाला. निधी आरोप करतात, आमच्या साक्षीदारांना घाबरवलं, धमकावलं जात होतं.
आमचं 3 साक्षीदार फुटले. त्यामुळे ही केस दुसऱ्या राज्यात ट्रान्सफर करण्यासाठी मी सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयानंतर अमर मनी यांना जामीन रद्द केला आणि तो उत्तराखंडात पाठवला गेला. डेहराडूनच्या सीबीआयने कोर्टात 24 ऑक्टोबर 2007 रोजी अमर मनी त्रिपाठी आणि मधु मिनी त्रिपाठी, रोहित चतुर्वेशी आणि संजय राय यांच्या 6 आरोपींना दोषी ठरवलं. हत्येमध्ये सहभागी असलेल्या मधु मिनी आणि अमर मनी यांना जन्मठेप सुनावली गेली. उत्तराखंडमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या अमर मनी त्रिपाठी आणि त्यांच्या पत्नीला 2012 साली गोरखपूरच्या कारागृहात पाठवण्यात आलं. 2013 साली अमर मनी गोरखपूरच्या BRD कॉलेज रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी त्यांची पत्नी याआधीच तेथे दाखल झाले होते. निधी शुक्ला सांगतात, अमर मनी आणि त्यांच्या पत्नीला हरिद्वारच्या रोशनाबाद तुरुंगात असायला हवं होतं, मात्र तसं न होता BRD कॉलेज रुग्णालयात होते आणि गोरखपूरला त्यांचं घर आहे. असं काय आजार त्यांना होता की ते डेहराडूनवरून इतर शहरात उपचारासाठी होऊ शकत नव्हते. 2000 सालीही अमर मनी त्रिपाठी यांना उत्तर प्रदेश सरकारकडे आपल्या सुटकेसाठी अपील केलं होतं. तेव्हा अमर मनी यांना दुसऱ्या राज्यात शिक्षा झाली असल्याचे उत्तर प्रदेश सरकारने यावर निर्णय घेऊ शकत नाही अशी भूमिका अखिलेश यादव सरकारने घेतली होती. निधी शुक्ला यांनी अमर मनी आणि त्यांच्या पत्नीला गोरखपूरमध्ये ठेवल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने अवमान झाला असल्याचे एक प्रकरण दाखल करण्यात आलं आहे. कारण सर्वोच्च न्यायालयानेच उत्तराखंडला पाठवण्याचा आदेश दिला होता. याच महिन्यात 15 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी झाली आहे आणि कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारला यावर 8 आठवड्यात उत्तर देण्यास सांगितले आहे. निधी शुक्ला यांच्या दाव्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने अमर मनी यांच्या सुटकेला थांबण्यास नकार दिला. अशा येणाऱ्या बातम्या चुकीच्या आहेत, कारण आम्ही तशी कोणतीही याचिका केली नव्हती. कोर्टाने यासाठी आम्हाला वेगळे अपील करण्यास सांगितले आहे, असं त्या सांगतात. आणि निधी शुक्ला सांगतात, अमर मनी त्रिपाठी यांना सोडवण्यासाठी पावलं उचलली जात आहे आणि कुणीतरी मला सांगितलं म्हणूनच मी सुप्रीम कोर्टात गेले होते आणि यांची तारीख सांगितली आणि निधीनं माझी चूक झाली असे सांगितले. राज्य सरकारने 1 दिवस आधी 24 ऑगस्टला अमर मनी यांना सोडण्याचा निर्णय घेतला. जर जन्मठेपेचे कैद्यांना 14 वर्षाची शिक्षा पूर्ण केली असेल तर त्या काळात त्यांना वर्तन चांगलं असेल तर कैद्याला मुक्त करण्याचा राज्य अधिकार असतो आणि त्यामुळे सरकारच्या निर्णयानुसार अमर मनी यांना पत्नीला मधुमिता शुक्ला हत्याकांड प्रकरणात मुक्त करण्यात आलं. निधी शुक्ला सांगतात, गेल्या 11 वर्षांच्या काळात अमर मनी यांच्या पत्नी बहुतांश काळ उपचारासाठी रुग्णालयात